प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहात क्रांतिरत्न या महाग्रंथाचं ध्वनिरूप रूपांतरण. या ग्रंथाची मूळ संकल्पना प्रेरणा राजेश खवले यांची असून श्रीयुत राजेश खवले, श्रीयुत विश्वनाथ शेगावकर, श्रीयुत प्रकाश अंधारे, श्रीयुत अशोक गेडाम, श्रीयुत विजय लोखंडे, श्रीयुत राहुल तायडे, श्रीयुत अतुल दोड, श्रीयुत प्रताप वाघमारे, श्रीयुत विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. या ग्रंथाच्या मुख्य संपादिका आहेत डॉक्टर पुष्पाताई तायडे. सहसंपादक आहेत डॉक्टर सतीश पावडे, डॉक्टर दीपक सूर्यवंशी, डॉक्टर चंद्रकांत सरदार, श्रीयुत सतीश जामोदकर आणि श्रीयुत प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचं संपादन केलं आहे. आज ऐकूया महात्मा ज्योतिराव फुले आणि संत कबीर हा डॉक्टर सुषमा लोखंडे यांनी लिहिलेला लेख. डॉक्टर सुषमा माणिकराव लोखंडे या वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं शिक्षण MA मराठी भाषाशास्त्र, BEd, नेट आणि PhD एवढं झालं आहे. संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या साहित्यातील समाजप्रबोधनाचा तुलनात्मक अभ्यास या विषयात त्यांना आचार्य ही पदवी मिळाली आहे. ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ लिंग्विस्टिक्स 1985 कॉमोमोरेशन अवॉर्ड हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. संत कबीर, काळ आणि कर्तृत्व, समाज प्रबोधनाचे अध्वर्यू संत तुकाराम आणि कबीर ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आतापर्यंत त्यांचे एकंदर 17 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. तर ऐकूया महात्मा ज्योतिराव फुले आणि संत कबीर. सत्य सर्वाचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर असं सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि साच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप अशी सत्याची महती आपल्या कृती आणि उक्तीतून पटवून देणारे संत कबीर हे 2 भिन्न कालखंडातील प्रतिनिधी आहेत. दोघांच्याही कार्याची मौलिकता मात्र अतुलनीय अशी आहे. दोघांचीही समाजाकडे पाहण्याची दृष्टी जवळपास सारखीच दिसून येते. समाजातील दोष हेरून त्या दोषांचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न या दोघांनीही आपापल्या काळात केलेला आहे. विशेष म्हणजे दोन्ही महापुरुषांच्या वृत्तीत सुद्धा बरंच साधर्म्य अभ्यासाअंती लक्षात येतं. दोघांची ही वृत्ती निर्भीड, सडेतोड, अगदी मर्मावर बोट ठेवणारी अशी. दोघांनीही समता, बंधुता, मानवता या मूल्यांना आपल्या कृतीतून प्राधान्य दिलं. त्यांचं साहित्य हे खऱ्या अर्थाने मानवतेचं गीत ठरतं. प्रस्तुत शोधनिबंधातून महात्मा फुले आणि संत कबीर यांच्या साहित्यातून आविष्कृत झालेल्या विचारांची तुलना करून त्यांच्या कार्यातील साधर्म्य मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि संत कबीर या दोघांचीही कार्यक्षेत्र, कार्यकाळ भिन्न असूनही दोघांच्या कालखंडातील धार्मिक आणि सामाजिक परिस्थिती मात्र बऱ्याच प्रमाणात सारखी असल्याचं निदर्शनास येतं. या परिस्थितीतील सारखेपणामुळे की काय त्यांच्या कार्यात कमालीचं साम्य आढळून येतं. परसत्ता, सामाजिक विषमता, धार्मिक क्षेत्रातील विदारकता, नैतिक अधःपतन यासारख्या समस्यांनी ग्रस्त समाजाला आपल्या साहित्याच्या माध्यमातून जागृत करण्याचा, प्रबोधित करण्याचा प्रयत्न या दोन्ही महापुरुषांनी केलेला आहे. आपापल्या काळातील समाज जीवनाचे अनुभव घेतल्यानंतर दोघांनीही वर्ण, जात, धर्म, उच्च नीचता, कर्मकांड, धर्मांधता, अंधश्रद्धा इत्यादी क्षेत्रात फोफावलेल्या दुष्ट प्रवृत्तींवर प्रखर टीका केली आणि सामान्य जनतेला धर्माचा अर्थ सोपा करून सांगितला. एकीकडे ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून खऱ्या मानवधर्माचा परिचय करून दिला. आपल्या सार्वजनिक सत्यधर्मातून व्यक्ती स्वातंत्र्य,
दीनदलितांच्या उद्धाराची तळमळ, एकेश्वरी धर्माचं स्वरूप, विश्वबंधुत्व, समता इत्यादींचं अधिक प्रांजळ आणि विचारपूर्वक विवेचन केलं. त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म हा एकंदर मानव स्त्री पुरुषांच्या हितार्थ आहे. आपल्या या सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी त्यांनी ज्या ग्रंथातून केली त्याच्या उद्देशाबाबत स्वतः फुले असं म्हणतात, या आपल्या अमर्याद विस्तीर्ण पोकळीमध्ये निर्मिकाने अनंत सूर्यमंडळांसह त्यांच्या ग्रह उपग्रहांसहित तत्संबंधी एकंदर प्राणी मात्र उत्पन्न केले आहेत. त्यापैकी आपण सर्व मानव स्त्री पुरुषांनी त्याविषयी काय करावं आणि आपण सर्व एकंदर मानव स्त्री पुरुषांनी त्याचं स्मरण आपल्या मनी जागृत ठेवून एकमेकांशी कोणत्या तऱ्हेचं आचरण केल्यामुळे त्यास आनंद होणार आहे, यास्तव त्याच्या कृपेने सर्व मानव स्त्री पुरुषांच्या हितासाठी हा लहानसा ग्रंथ रचला आहे. यावरून प्रस्तुत ग्रंथामागील ज्योतिरावांची भूमिका लक्षात येते. त्याचबरोबर दलितांविषयी, पीडितांविषयी अपार सहानुभूती, दास्यमुक्तीविषयीची कळकळ ही लक्षात येते. प्रस्तुत ग्रंथातूनच नव्हे तर त्यांच्या समस्त लिखाणातून सत्यवर्तनाशिवाय मानव प्राणी सुखी होऊ शकणार नाही यावर असलेला त्यांचा विश्वासही दिसून येतो. सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून ज्योतिरावांनी सुख निर्माण करण्याकरता पूजा, नामस्मरण, नैवेद्य अथवा अन्नदान, अनुष्ठान, स्वर्ग, स्त्री पुरुष, पाप पुण्य, जातिभेद, धर्म, नीती, देव, सत्य, आकाशातील ग्रह, कन्या अथवा पुत्र त्यांचे संस्कार, लग्न, दृष्टाचरण, मृत्यू, प्रेताची गती, श्राद्ध अशा अनेक विषयांवर संवादात्मक पद्धतीने विवेचन केलं आहे. ज्योतिरावांच्या जवळपास 5 शतकांअगोदर संत कबीर यांनी आपल्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा सूक्ष्म अभ्यास करून प्रत्येक क्षेत्रातील विसंगतीवर बोट ठेवलं आहे. वर्णाश्रमधर्म, धार्मिक अंधविश्वास, बाह्यावडंबर, पुरोहितवाद, मूर्तिपूजा, नाना प्रकारच्या पूजा, तीर्थाटन यासारख्या अनेक गोष्टींवर त्यांनी आपल्या काव्यातून प्रहार केले. मानवता धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी नाना तर्क देऊन धर्म, जात यावरून वाढत गेलेल्या भेदांना संपुष्टात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सहज धर्माचा विचार कबीरांनी आपल्या उक्तीतून मांडला. अनेक बाह्याचारामुळे मनुष्यात भेद निर्माण होऊन मनुष्य हा सत्यापासून आणि सत्यधर्मापासून कसा दूर जात आहे हे पाहून त्यांनी 5 शतकांअगोदर सहज धर्माची संकल्पना मांडली. सामान्य माणसाला आपल्या सहज धर्माकडे प्रवृत्त करण्याचा संकल्प त्यांनी घेतला. त्यांच्या या सहज धर्मासंबंधी डॉक्टर रामकिशोर शर्मा असं लिहितात, कबीर ने जनसाधारण को आडंबरपूर्ण धर्म से निकालकर सहज धर्म की ओर प्रवृत्त करने का संकल्प किया. अपने इस संकल्प की पूर्ति के लिए उन्होंने बड़ी निर्ममता, अक्खड़ता और दृढ़ता से सभी प्रचलित अंधविश्वास, पाखंड और आडंबरों को ध्वस्त किया. संध्या, तपस्या, षडकर्म, तीर्थव्रत आदि धार्मिक औपचारिकताओं को खोखला सिद्ध किया. बड़े जोरदार तरीके से अंधविश्वास की निरर्थकता उन्होंने स्पष्ट की. सांप्रदायिक सीमाओं में बंधे हुए धर्मों को एक दूसरे से मिलने के लिए मुक्त किया और उनके परस्पर विरोधी तत्वों का निराकरण करके संघर्ष की संभावनाओं को नष्ट कर दिया. उनके द्वारा प्रतिपादित धर्म को सहज धर्म, मानव धर्म, जन धर्म ऐसी कोई भी संज्ञा दी जा सकती है. कबीर का यह धर्म विशेष का अनुकरण न होकर अनेक धर्मों के सहज तथा शाश्वत तत्वों का समन्वय है. इसमें वैष्णवों का प्रेमादेश, त्याग, विनय, उपपत्ति, सूफियों की इश्क भावना, भारतीय अद्वैत चिंतन और योग चिंतन आदि का समावेश है. यह सहज धर्म हिंदू, मुसलमान, ब्राह्मण, शूद्र सभी को मान्य हो सकता है. संत कबीरांच्या काळात धार्मिक स्थिती काहीशी बिकट होती.
अशा बिकट परिस्थितीत कबीरांनी सहज धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी प्रत्येक धर्मातील चांगल्या तत्वांचं केलेलं हे अन्वेषण आवश्यक होतं. त्यांनी 500 वर्ष अगोदर सांगितलेल्या या सहज धर्मात कुठल्याही प्रकारच्या बाह्यावडंबराची गरज नाही. कारण कबीर हे उत्तमरित्या जाणून होते की बाह्याचाराच्या आवरणातच खऱ्या धर्माचा दम घुटतो आणि कालांतराने या बाह्याचारालाच धर्म समजलं जातं. म्हणून कबीरांनी आपल्या सहज धर्मात एकीकडे भावनेवर भर दिला तर दुसरीकडे बुद्धी आणि विवेकावर. जपतप दिसई थोथरा तीर्थ व्रत वेसास सुवई संवल सेविया यौ जग चल्या निरास. कबीरांना धर्माच्या नावावर चाललेले बाह्याचार हे खोटे वाटत होते. जप तप तीर्थ व्रत स्नान यातून काहीच सिद्ध होत नाही. माला जपणं, मुंडन करणं, तिलक लावणं यासारख्या गोष्टी या निरर्थक आहेत. या सर्वातून धर्मसाधना होऊ शकत नाही. उलट माणसात अहंभाव वाढीस लागतो आणि त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. मोक्षाच्या लोभाने बाह्याचाराचं कुठल्याही प्रकारे विचार न करता अनुसरण करणाऱ्यांवर कबीर ताशेरे ओढताना दिसतात आणि नाना प्रकारच्या उदाहरणातून बाह्याचाराची व्यर्थता पटवून देताना दिसतात. जवळपास 5 शतकांनंतर महात्मा फुले यांनीही आपल्या सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून समाजात धर्माच्या नावाखाली प्रचलित बाह्याचारांवर कोरडे ओढलेले आहेत. धर्माच्या नावाखाली प्रचलित असलेल्या पूजा, नामस्मरण, नैवेद्य, अन्नदान, अनुष्ठान, स्वर्ग, पाप पुण्य, जातीभेद, धर्म, नीती, दैववाद, सत्य यासारख्या तमाम गोष्टींवर बुद्धिवादी दृष्टिकोनातून चर्चा केली आहे. सृष्टीचा निर्माता यासाठी निर्मिक ही संज्ञा उपयोगात आणून हा निर्माणकर्ता अमर्याद आणि अनंत असल्यामुळे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्या दयानिधी निर्माणकर्त्यास आपण इथूनच शरण जाऊन मोठ्या नम्रतेने साष्टांग नमस्कार घालावा असं ज्योतिरावांना वाटतं. अशा निर्मिकाची पूजा कशी करावी या संदर्भात ज्योतिरावांचे विचार आपल्या शब्दात मांडताना धनंजय कीर असं लिहितात, दगडाच्या मूर्तीवर पुष्प वाहून नामस्मरण केल्यास मनुष्यास काही फायदा होत नाही. पितांबर नेसून, धूप घालून, नाक धरून, डोळे मिटून निर्मिकाचं दर्शन होत नाही. मानवाबरोबर सरळ आणि सात्विक असं आचरण केलं तरच निर्मिकाच्या नावावर आपल्या परिश्रमाने उदरनिर्वाह न करता, जगाच्याही हितासाठी न झटता आपलं पोट जाळण्याप्रित्यर्थ बहुरूप्यासारखे ढोंगी बैराग्यांची सोंग घेऊन सर्व काळ भांग पिऊन तिच्या अंमलात अज्ञानी भोळ्या जगाच्या मिष्टांनावर नित्य ताव मारून निरर्थक नामस्मरण जे करतात ते विचारवंतांच्या उपहासास पात्र होतात. ईश्वराचं भय मनात बाळगून सर्वांनी बहीण भावंडांसारखं वागलं असता एकंदर सर्व मानव प्राणी सुखी होऊन साक्षात निर्मिकाचा अंमल बसून त्याचं राज्य होणार आहे. यावरून जगाचा निर्मिक अथवा निर्माणकर्ता हा एकच असल्याने त्याची नाना रूप कल्पून भेदांचा पसारा मांडू नये. नाना देव नाना धर्म यातूनच मतभेद वाढतात आणि विषमतेस आणि कलहास संधी मिळते. म्हणूनच एक ईश्वर एक धर्म अशी ज्योतिबांनी सत्यधर्माविषयीची कल्पना मांडली. अशा निर्मिकाला प्रसन्न करून घेण्यासाठी समस्त बाह्याचार हे खोटे ठरतात. या निर्मिकाला तप, फुलं, नैवेद्य, तीर्थस्थळांना भेटी देणं यासारख्या कुठल्याच गोष्टींची गरज नाही. केवळ त्याने निर्माण केलेल्या एकंदर सर्व मानवांबरोबर छक्केपंजे न करता सरळ सात्विक आचरण केल्याने निर्मिकाच्या पवित्र नावास सन्मान दिल्यासारखा होईल असं ज्योतिबा म्हणतात. यावरून महात्मा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म आणि संत कबीर यांचा सहज धर्म यामागील विचारसरणीतील समानतेचा परिचय होतो. दोन्ही महापुरुषांनी आपापल्या काळात धर्मासंबंधी जे जे विवेचन केलं त्यात ईश्वर पूजेच्या नावाखाली चालणाऱ्या तमाम बाह्याचारांचा फोलपणा उघडकीस आणून दिला. दोघांनीही जप तप
उपासतापास, धूप दीप नैवेद्य यात अडकून पडलेल्या आणि खऱ्या धर्मविचारांपासून दूर चाललेल्या सामान्य जनतेला उचित मार्गदर्शन केलं. या दोन्ही महापुरुषांच्या विचारातील साधर्म्य हे जागोजागी दृष्टीस पडतं. भिन्न भिन्न कालखंडातील दोघंही मानवता धर्माचा विचार मांडताना विचारसरणीने अभिन्न कसे बनतात हे आणखी एका उदाहरणातून पाहूया. संत कबीर लिहितात, माटी एक भशधरी नाना, सबमई ब्रह्म समाना, कहे कबीर भिस्त छिटकाई, दोजक ही मनमाना. सामाजिक विषमतेत भर टाकणाऱ्या मूर्तीपूजेप्रमाणे कबीरांनी बहुदेवोपासनेलाही विरोध दर्शवला. लहानच्या जीवनात सुखाच्या शोधासाठी सहस्त्र देवतांची पूजा करणाऱ्यांना कबीरांनी मातीपासून बनलेल्या जीवात एकच ब्रह्म व्याप्त आहे तेव्हा स्वर्गाची इच्छा सोडून ईश्वराला सर्व प्राणीमात्रात शोधण्याचा उपदेश केला. सर्व ब्रह्मांडात जो व्याप्त आहे त्या निर्गुण रामाला भजा असं सांगून निर्गुण अशा एकेश्वरवादाला महत्त्व देताना कबीर दिसतात. त्यांचा राम हा निर्गुण निराकार असून तो प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी व्याप्त आहे. रामाची व्यापकता तत्कालीन समाजाला समजावून देऊन कबीर हिंदू आणि मुसलमानांना रामाला भजण्याचा सल्ला देतात. कहे कबीर एक राम अलह रे, हिंदू तुर्क न कोई. मुसलमानांना राम हे नाम हिंदू वाटेल म्हणून कबीरांनी त्या नावासोबत अलह जोडलं आणि धार्मिक एकतेसोबतच सामाजिक एकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. कबीरांच्या काळात धार्मिक दृष्टीबरोबरच सांप्रदायिक भेदाच्या नायनाटासाठी त्यांचा हा निर्गुण राम फार महत्त्वाचा होता. संत कबीर यांनी सहज धर्माच्या नावाने साधलेला एकेश्वरवाद ज्योतिबांनी निर्मिकाच्या रूपाने आपल्या सार्वजनिक सत्यधर्मातून मांडला. उपरोल्लेखित कबीरांच्या विचारांची प्रचिती ज्योतिबांच्या निर्मिकाच्या विचारातून येते. सत्यवर्तन करणारं असं कोणाला म्हणावं हे सांगताना अगदी कबीरांच्या विचारांची आठवण यावी इतकं सादृश्य दिसून येतं. ज्योतिबा म्हणतात, सत्यवर्तन करणारे कधीच दगडाच्या आणि धातूंच्या मूर्तीला मान देणारे नसतात. ते कधीच निरर्थक आणि पोकळ असं नामस्मरण करत नाही. निर्मिकाने निर्माण केलेल्या प्राणीमात्रास ते कोणत्याही प्रकारचा निरर्थक त्रास देत नाहीत. ते कोणावर जबरदस्ती करत नाहीत, दुसऱ्यांना पीडा देत नाहीत. यावरून संत कबीरांनी सर्वात व्याप्त असं ब्रह्म पाहायला लावलं. तर एकाच निर्मिकाने हे विश्व निर्माण केल्यामुळे माझ्यासारखाच तोही आहे हा भाव ज्योतिबांनी पाहायला सांगितला. दोघांच्याही विचारातील समानतेची प्रचिती अशी अनेक ठिकाणी दिसून येते. संत कबीर आणि महात्मा फुले यांच्या धार्मिक विचारात कमालीचं साम्य आढळतं. दोघांनीही बाह्याचारापेक्षा हृदयाची शुद्धता कशी महत्त्वाची आहे हे पटवून दिलं. त्याचबरोबर मूर्तीपूजेपेक्षा मनुष्याच्या अंतःकरणात असलेल्या परमतत्वाला महत्त्व दिलं. याच प्रकारचं वैचारिक साम्य या दोन्ही महापुरुषांच्या सामाजिक वाटचालीकडे पाहिलं तर आपल्याला दिसून येतं. वर्णभेद, जातीभेद, वेदप्रामाण्य अशा अनेक समस्यांनी त्यावेळी समाज ग्रस्त होता. अशा वेळी कबीर हे जन्मजात श्रेष्ठत्वाला विरोध करून समाजातील जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था, स्पृश्य अस्पृश्य भेद यांना खतपाणी घालणाऱ्या शास्त्रमतांवर तुटून पडले आणि सामाजिक समतेच्या प्रतिष्ठापनेसाठी त्यांनी प्रयत्न केला. वर्णव्यवस्था ही निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे हे पटवून देताना संत कबीर म्हणतात, जो तू बाभन बाभनी जाया, आन बाट कोई काहे न आया. जो तू तुरक तुरकिनी जाया, भीतर खतना क्यों न कराया. जन्मजात श्रेष्ठत्वाला पूर्णपणे अमान्य करणाऱ्या या ओळीतून संत कबीर ब्राह्मण आणि त्याच्यासोबत मुस्लिमांनाही सरळच प्रश्न करतात की जर तू ब्राह्मण आहेस आणि तू स्वतःला श्रेष्ठ समजतोस तर आम्हा सर्व सामान्य लोकांसारखाच आईच्या पोटातून येण्याच्या पेक्षा वेगळी वाट का नाही तू निवडलीस. तू जर तुरक म्हणजे मुसलमान आहेस आणि तू एका तुर्किणीच्या पोटातून जन्माला आलेला आहेस
तर पोटातच खतना का नाही करून बाहेर आलास? याही पुढे चालून कबीर मनुष्याला त्याच्या जाती धर्मावरून नव्हे तर त्याच्या कर्मावरून श्रेष्ठत्व प्रदान करताना म्हणतात, ऊंचे कुल क्या जन्मिया, जे कारणी ऊंच न होई, सोवन कलश सुरई भरया, साधू निंघा होई. दारूने भरलेला कलश सोन्याचा असला तरी समस्त साधूजन त्याची निंदाच करतात. तसंच उच्च कुळात जन्म घेणं ही मनुष्याच्या श्रेष्ठत्वाची खूण नाही, तर त्या मनुष्याचं सत्कर्म त्याला श्रेष्ठत्व प्रदान करत असतं. कबीरांनी अशा तऱ्हेने कर्मश्रेष्ठत्वाचा पुरस्कार केलेला दिसतो. ज्याप्रमाणे वर्णभेद, जातीभेद हे निसर्गनिर्मित नाहीत तर मानवनिर्मित आहेत, हे कबीरांनी नाना तर्कांच्या आधारे पटवून दिलं. त्याच प्रकारे ज्योतिबा फुलेंनी वर्णभेद आणि जातीभेद हा कसा मानवनिर्मित आहे हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुल्यांच्या या कार्याचा आढावा घेताना आह साळुंखे लिहितात, जुन्या संस्कृतीला आव्हान देताना वेदप्रामाण्य, चातुर्वर्ण्य, स्त्रीदास्य, कर्मसिद्धांत, इतिहास, पुराणकथा इत्यादी बाबतीतील परंपरागत मूल्य महात्मा फुले यांनी झुगारून दिली, सडेतोड शब्दात नाकारली. या मूल्यांची निर्मिती आणि मांडणी ही प्रामुख्याने वर्णव्यवस्थेत सर्वोच्च स्थानी असलेल्या ब्राह्मणांनी केलेली असल्यामुळे त्यांना अपरिहार्यपणे ब्राह्मणी परंपरेविरुद्ध बंड करावं लागलं. ब्राह्मणांवर टीका करताना शोषणाची प्रवृत्ती हेच त्यांच्या टीकेचं लक्ष होतं, ब्राह्मण व्यक्ती नव्हे. यावरून फुल्यांच्या वर्णभेद आणि जातीभेद या संबंधीच्या विचारांची प्रचिती येते. सनातनी लोकांच्या वेदप्रामाण्य विषयक विचारांना जोरदार हादरा देताना ते या प्रकारचे सर्व धर्मग्रंथ हे ईश्वर निर्मित नसून माणसांनीच निर्माण केलेले आहेत हे तर्काच्या आधारे स्पष्ट करताना म्हणतात, हे सर्व आर्य धूर्त ब्राह्मणांचं म्हणणं अजिबात खोटं आहे. कारण आपण सर्वांच्या निर्माणकर्त्याने जर एकंदर सर्व मानवी प्राण्यांचं तारण होण्यासाठी वेद निर्माण केले असते तर ते एकंदर जगातील सर्व भाषांमध्ये केले असते. त्याप्रमाणे ते फक्त मरू घातलेल्या अवघड संस्कृत भाषेमध्ये करून या सर्व जगामध्ये ब्राह्मणांनीच मात्र त्याचा उपभोग घ्यावा आणि इतर जगातील माणसांनी त्यांच्या तोंडाकडे पाहावं असं झालं नसतं. ज्योतिबा फुले यांनी वेदप्रामाण्य नाकारून तसंच चातुर्वर्ण्याला विरोध करून संस्कृतीचा गाभा बनून राहिलेल्या विषमतेच्या विकृतीवर आघात केला. वर्णभेद हे ईश्वर निर्मित आहे या सनातनी मंडळींनी जनमानसात रुजवलेल्या संकल्पनेवर ज्योतिबांनी घणाघाती प्रहार केला. धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वागावे ईशासाठी. ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणासी, धरावे पोटाशी बंधुपरी. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. फुल्यांचं समग्र कार्य हे मानवनिर्मित भेदांचा नायनाट करून स्वच्छ अशा मानवतावादाच्या प्रस्थापनेसाठी आहे. त्यांच्या साहित्यात ठायी ठायी या मानवतावादाची प्रचिती येते. त्यांच्या मानवतावादी विचारसरणीत कबीराप्रमाणे सर्व धर्म समभावाची भावना ओतप्रोत भरून आहे. सर्व माणसं ही एकाच निर्मिकाची लेकरं आहेत. त्यांचा दर्जा समान आहे. तर्कबुद्धी आणि सत्सद विवेक बुद्धी या मनुष्याला स्वभावतः लाभलेल्या अमूल्य अशा देणग्या आहेत. त्यात कमी जास्तपणा असू शकतो. म्हणून माणसामाणसात देश, वंश, पंथ, लिंग इत्यादींवरून भेदभाव करणं हे विसंगत आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या मनुष्यत्वाची बूज राखली पाहिजे आणि सर्वांशी बरोबरीच्या नात्याने वागलं पाहिजे. महात्मा फुल्यांच्या मानवता धर्माचं हेच सार आहे. हेच सार कबीरांच्याही सहज धर्माचं आहे. म्हणूनच 5 शतकांचं अंतर असूनही हे दोन्ही महापुरुष वैचारिक दृष्टीने अतिशय जवळ असे प्रतीत होतात.